महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये असा आत्मविश्वास निर्माण झाला की आपण कोणत्याही प्रकारे या देशातील संविधानिक संस्थांची मोडतोड करू शकतो. भारतीय जनतेचा त्याला पाठिंबा आहे. या सरकारने भारताच्या शिक्षण व्यवस्थेचं जेवढं नुकसान केलेलं आहे तेवढं नुकसान यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने केलेलं नाही. पहिली म्हणजे सुरुवात जी केली ती दिपके यांनी केली आणि वांगचूक त्यामध्ये सहभागी झाल्यामुळे त्याला एक मोठं वजन लोक नाराज होते, पालक नाराज होते, विद्यार्थी नाराज होते आणि कुणीतरी आपल्या बाजूने उभा राहते असं म्हटल्यानंतर लाखोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सगळ्या देशभर पाठिंबा दिला आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी हे ओळखलं की ही एक नवी चळवळ आहे, तिच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते उभा केलं असं म्हणायला हरकत. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं मला वाटतं की जात धर्म याला काढून टाकणारं ही चळवळ आहे. अशा प्रकारची परिस्थिती बांगलादेशमध्ये आली, श्रीलंकेमध्ये आली, नेपाळमध्ये आली आणि जवळजवळ तशीच परिस्थिती काही प्रमाणामध्ये भारतामध्ये आलेली होती. फक्त फरक होता की भारत हा खंडप्राय देश असल्यामुळे आणि हे तिन्ही देश लहान असल्यामुळे तिथं झटकन सत्ता बदल होऊ शकला. इथे तो झालेला नाही, परंतु लोकमतावर त्याचा परिणाम नक्कीच झालेला आहे. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत ज्येष्ठ विचारवंत आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर अशोक चौसाळकर सरांच्याशी. आजचा विषय आहे आपला गेले काही दिवस देशात जे राजकारण सुरू आहे, नीटच्या पेपरफुटीचा विषय असेल, त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या असतील, कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, सोनम वांगचूक यांचं उपोषण, त्यानंतर संसदेतलं त्या संदर्भातलं राजकारण आणि शेवटी त्याची या सगळ्याची परिणिती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. तर या सगळ्या घटना म्हणजे गेल्या 12 वर्षाचं जे भारतीय राजकारण आहे ते राजकारणातल्या खूप वेगळ्या घटना म्हणून या घटनांच्याकडे बघितलं जातं. देशाच्या पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा देशातल्या या घटनांनी लक्ष वेधलेलं आहे. आणि हे जे आता काही घडलेलं आहे हे गेले काही वर्ष आंतरराष्ट्रीय पातळी नेपाळमध्ये असेल, श्रीलंकेमध्ये असेल किंवा वेगळ्या देशांच्यामध्ये तरुण पिढीनं ज्या पद्धतीनं रस्त्यावर येऊन तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवलेला आहे, तर मला वाटतं त्याचा एक महत्त्वाचा एपिसोड भारतासारख्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशामध्ये घडलेला आपल्याला बघायला मिळाला आहे. आणि त्या संदर्भात या सगळ्या घटनांचा अन्वयार्थ, या सगळ्या पाठीमागचं राजकारण, भविष्यातली राजकारणाची दिशा या अनुषंगाने काय असू शकते या संदर्भात आपण चौसाळकर सरांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्ते. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आता कॉक्रोच जनता पार्टीचं जे काही आंदोलन आहे त्या संदर्भात बोलतोय, तर मला सांगा या सगळ्या घटनांच्याकडं मी सुरुवातीला सार रूपानं तुम्ही कसं बघता? की 2014 नंतर भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या मार्गाने संविधानिक संस्थांची मोडतोड करून आपली राजकीय सत्ता स्थापन केलेली होती. 2019 आणि 2024च्या निवडणुकांच्या नंतर त्यांचा हा जो सर्व प्रयत्न होता तो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सुरू करायला सुरुवात केली आणि त्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला होता. परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने 2-3 राज्यामध्ये विधानसभेमध्ये ज्या निवडणुका जिंकल्या, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये असा आत्मविश्वास निर्माण झाला की आपण कोणत्याही प्रकारे या देशातील संविधानिक संस्थांची मोडतोड करू शकतो. भारतीय जनतेचा त्याला पाठिंबा आहे आणि या पद्धतीने गेली 12 वर्ष आणि विशेषतः 2024 नंतर सरकारने अशा प्रकारचे अनेक प्रयत्न केले आणि ज्या स्वायत्त संस्था संविधानाने निर्माण केलेल्या होत्या त्या संस्थांची स्वायत्तता नष्ट केली. मुख्यतः शिक्षणाच्या संदर्भात जर विचार केला तर या सरकारने भारताच्या शिक्षण व्यवस्थेचं जेवढं नुकसान केलेलं आहे तेवढं नुकसान यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने केलेलं नाही. याचं महत्त्वाचं कारण असे की या सरकारने
केंद्रातील विद्यापीठं असू देत, राज्यातील विद्यापीठं असू देत, त्या विद्यापीठांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं. ज्यावेळी संयुक्त आघाडीत लोकशाही आघाडीचं सरकार होतं त्यावेळी जवळजवळ 4.5% बजेटचा एकूण खर्च शिक्षणावर होत होता. आज तो 2.25% आलेला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शिक्षण संस्थांमध्ये माणसांची भरती होत नाही. शिवाजी विद्यापीठासारख्या विद्यापीठांमध्ये 50% जागा रिकाम्या आहेत. अशीच परिस्थिती जवळजवळ सर्व विद्यापीठांची भारतातील आहे. त्यामुळे शिक्षण संस्था खाजगीकरणाच्या प्रभावाखाली आलेल्या आहेत. खाजगीकरण हे मुख्यतः बाजारीकरण झालेलं आहे आणि मुख्यतः केंद्र राज्य संबंधामध्ये एक विशिष्ट असा जो समतोल होता तो समतोल बिघडलेला आहे आणि केंद्र सरकार सर्व प्रकारे राज्यांचे जे अधिकार आहेत ते अधिकार आपल्याकडे ओढून घेत आहे. नीट ही जी परीक्षा आहे ती परीक्षा खरोखर तर राज्यांनी घ्यायला पाहिजे आणि राज्यांनी घेतली तरच ती जास्त चांगल्या प्रकारे केंद्रित पद्धतीने व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ प्राध्यापकांच्यासाठी जी पात्रता परीक्षा असते नेट आणि सेट, ते नेट आणि सेट हे दोन्ही परीक्षा घेतल्या जातात आणि सेट परीक्षा ही नेट इतकीच चांगल्या प्रकारे किंवा नेटपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे आयोजित केली जाते असा आपल्याला अनुभव आहे. असं असतानाही केंद्रीकरणाचा हा जो त्यांनी हे सुरू केलेली परंपरा सुरू केलेली आहे ती भारतीय शिक्षण व्यवस्थेला घातक आहे आणि भारतीय शिक्षण व्यवस्था सर्व बाजूने अतिशय वाईट अशा परिस्थितीमध्ये आहे. 2000 वर्षापूर्वीचं भारतीय ज्ञान इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान व्यवस्था नावाचं जे गारुड त्यांनी लोकांच्यावर लादलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. भारतीय ज्ञान व्यवस्था काय आहे हे सत्ताधाऱ्यांनाच माहीत नाही. त्यांचं अज्ञान फार मोठं आहे, परंतु अज्ञान मोठं असलं तरी लोकांच्यावर तो लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सिलेबसची मोडतोड करणे, इतिहासाची मांडणी वेगळ्या चुकीच्या पद्धतीने करणे, शिक्षण एकूण 3 वर्षाच्या ऐवजी 4 वर्षे डिग्रीचा अभ्यासक्रम करणे आणि सर्व मोडतोड करून कुठल्याही प्रकारे नवी व्यवस्था उभा न करणे, यामुळे शिक्षण व्यवस्था मोडकळीस आलेली आहे आणि बाकीच्या संस्थांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. त्यामुळे असंतोष लोकांच्यामध्ये होता, परंतु त्या असंतोषाला वाट कशी फोडायची हा प्रश्न होता. परंतु कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की कोणत्याही ज्यावेळी चळवळ होते, लोकांचा विद्रोह होतो, त्यावेळी त्याचं तोंड सुईच्या आग्रासारखं बारीक असतं, परंतु ते नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार होऊन सत्ताधारी गटाला ते पदच्युत करू शकतं. अशा प्रकारची आपण सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारची परिस्थिती बांगलादेशमध्ये आली, श्रीलंकेमध्ये आली, नेपाळमध्ये आली आणि जवळजवळ तशीच परिस्थिती काही प्रमाणामध्ये भारतामध्ये आलेली होती. फक्त फरक होता की भारत हा खंडप्राय देश असल्यामुळे आणि हे तिन्ही देश लहान असल्यामुळे तिथं झटकन सत्ता बदल होऊ शकला. इथे तो झालेला नाही, परंतु लोकमतावर त्याचा परिणाम नक्कीच झालेला आहे. तर आता हे सगळं आंदोलन सुरू झाल्यानंतर याची तुलना 2011 सालच्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाशी केली जाते. म्हणजे भ्रष्टाचार विरोधातलं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाची तुलना याची केली जाते. तर तुम्हाला या 2 आंदोलनामध्ये मूलभूत फरक काय जाणवतो? 2 आंदोलनामधला मुख्य फरक म्हणजे अण्णा हजारेंच्या आंदोलनाची जी उद्दिष्ट होती ती अतिशय मर्यादित होती आणि ती उद्दिष्ट लोकपाल, लोकायुक्त ही विधेयकं संमत करण्याबाबतीत होती. भ्रष्टाचाराबद्दल ते सर्वसाधारणपणे बोलत होते आणि महाराष्ट्रामध्ये त्याबाबत त्यांनी काही थोडं काम केलेलं होतं, परंतु त्यांची चळवळ ही अतिशय ढिसाळ, त्या चळवळीमध्ये सगळ्या प्रकारचे लोक सामील होत असत आणि अण्णांचं तशा प्रकारे चळवळीवर नियंत्रण नव्हतं. ही चळवळ जी होती ती संघटित चळवळ होती, त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट होतं आणि या चळवळीतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी दुसऱ्या कोणालाही आपला राजकीय लाभ हे करण्यासाठी प्रवेश येऊ दिला नाही त्यांना आणि मुख्यतः उद्दिष्ट स्पष्ट होतं आणि अण्णांच्या एकूण चळवळीमधला जो लवचिकपणा किंवा ढिसाळपणा होता त्याचा लाभ वेगवेगळ्या लोकांनी स्वतःच्या पद्धतीने घेतला. इथे ती परिस्थिती नव्हती. पण खरं तर त्या संदर्भात वेगळे मतांतर दिसतात. म्हणजे अण्णांची चळवळ केजरीवाल, मनीष सिसोदिया यांनी अत्यंत सुनियोजित त्याचं नियोजन करून प्लॅनिंग करून केलेली होती असं म्हणतात आणि ही चळवळ याला कुठलाही म्हणजे आधीचं नियोजन नाही, उत्स्फूर्तपणे अशी सुरू झालेली होती असाही फरक सांगितला जातो.
काय नेमकं त्यातलं काय समजायचं? नाही, चळवळीला लोकांचा जो पाठिंबा मिळाला तो उत्स्फूर्तपणे होता. हं. परंतु चळवळीची तयारी त्यांनी व्यवस्थितरित्या केलेली असणार आहे. त्याच्याशिवाय एवढी व्यवस्थित चळवळ उभा राहिली नसती. कारण ज्यावेळी अमेरिकेतून त्यांनी हे करायला सुरुवात केली, कॉकरोच जनता पार्टी, त्यावेळी एकदम त्यांना कोट्यावधी फॉलोअर्स मिळाले. आणि त्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर व्यवस्थितरित्या त्यांनी ते ऑर्गनाईज केलेले असतं. आपल्याला ती माहिती नाही, पण ज्या पद्धतीनं ही चळवळ चालवली गेली आणि ज्या पद्धतीने या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, तरुण मुलांनी 2 अतिशय सिनियर अशा मंत्र्यांशी वाटाघाटी करताना कुठल्याही प्रकारे तडजोड केली नाही. यावरून असं दिसतं की ही जी चळवळ होती ती चळवळ त्यांनी फार व्यवस्थितरित्या उभा केलेली होती. लोकांचा पाठिंबा किती मिळेल याबाबत त्यांच्या मनामध्ये शंका होती, परंतु प्रचंड असा पाठिंबा मिळाला. कारण लोकांच्या हृदयाशी भिडलेले जे प्रश्न होते ते मुख्यतः त्यांनी लोकांच्या समोर मांडले आणि तरुण पिढी त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा द्यायला पुढे आली आणि एक अतिशय अभूतपूर्व असं आंदोलन उभं राहिलं असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारच्या आंदोलनांची तुलना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गांधींनी केलेली जी आंदोलन होती त्याच्याशीच होऊ शकते. अण्णांच्या आंदोलनामध्ये फक्त केजरीवाल हे सिसोदे हे नव्हते, तर अनेक प्रकारचे लोक होते. रामदेव बाबा होते, किरण बेदी होत्या, जनरल व्ही.के. सगळे रविशंकर पासून सगळे लोक होते. ते अगदी आपल्या महाराष्ट्रातले देसरला सुद्धा होते. होय होय होय. म्हणजे कुणीही जाऊन तिथे बसून काहीही सांगत होता असा माझा अनुभव. म्हणजे ओमपुरी सुद्धा एकदा जाऊन तिथं म्हणजे त्यावर चर्चा असं झाली होती की ओमपुरी जाऊन दारू पिऊन भाषण करून आला होता तिथं. म्हणजे ते असा खुला मंचच होता. इथं त्यांनी बऱ्यापैकी ते कुणाला त्यांनी व्यासपीठ दिलं नाही. म्हणजे आले लोक पाठिंबा देऊन गेले, पण त्या पलीकडे त्यांनी ताबा कुणाला वाटला ताबा त्यांनी. सलमान खान असू देत, नसीरुद्दीन शाह असू देत किंवा शबाना आझमी असू देत, ते तुम्ही हे करा, परंतु व्यासपीठावर देऊन जाऊन तिथं बसा आणि भाषण करा असं करू दिलं त्यांनी. म्हणून मला वाटतं की सुसंघटित चळवळ होती आणि पाठिंबा जो मिळाला तो तितका पाठिंबा मिळेल असं त्यांना वाटलं. सर, आता या आंदोलनाचे टप्पे करताना किंवा या सगळ्या आंदोलनाकडे बघताना म्हणजे ज्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला की शिक्षण व्यवस्थेत जे काही गेल्या काही वर्षात सुरू आहे त्याचंही सगळ्या प्रतिक्रिया, त्यानंतर बेरोजगारीचा मुद्दा असेल, त्यानंतर पुन्हा हे सरन्यायाधीशांचं वक्तव्य आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून हे कॉकरोच जनता पार्टी नावाचे एक मीम तयार होणं आणि त्याला प्रतिसाद मिळणं, आणि पुन्हा त्यानंतर तो त्यांचा दिल्लीतला अभिजित दिपके दिल्लीत आल्यानंतर त्याचा तो मेळावा, तिथं असे ते टप्पे आपण बघितले. तर हे आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाईल असं सुरुवातीचा अंदाज तुम्हाला होता काय? होता. याचं कारण असं होतं की त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे होते. तुम्ही म्हटल्यासारखं बेरोजगारीचा प्रश्न होता, शिक्षण व्यवस्थेमध्ये पैशाचा प्रभाव जो वाढलेला आहे, लाखो रुपये द्यावे लागतात, पुन्हा त्यात भ्रष्टाचार, ह्या सगळ्या गोष्टीमुळे लोक नाराज होते, पालक नाराज होते, विद्यार्थी नाराज होते आणि कुणीतरी आपल्या बाजूने उभा राहते असं म्हटल्यानंतर लाखोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सगळ्या देशभर पाठिंबा द्यायला, म्हणजे घराघरात याचा फटका घराघरात बसलेला होता. म्हणजे आणि विशेषतः प्रायव्हेटायझेशन ज्या पद्धतीनं झालं आणि ज्या पद्धतीने त्यांनी फी वाढवण्याला परवानगी दिली आणि आता प्राध्यापकाची नोकरी मिळवायची म्हटली तर 70-70, 80-80 लाख रुपये द्यावे लागतात. तर ही सगळी जी परिस्थिती आहे त्यामुळे शिक्षण व्यवस्था पूर्ण धोक्यात आलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. कधीतरी याबद्दल बोलायला पाहिजे, कुणीतरी बोलायला पाहिजे, उभं राहायला पाहिजे असं वाटत होतं. ते एका माणसाने, मुलाने येऊन ते उभा राहून ते केलं हे म्हटल्यानंतर लोक जमा झाले आणि या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय संघटित असं आंदोलन होतं. लोकांना सगळ्या प्रकारची जेवणाची व्यवस्था समाजाने केली. म्हणजे शिखांचे जे हे होते ते 2000 लोक रोज ती जेव घालत होते. लंगर म्हणजे अण्णांच्या आंदोलनात अण्णा की रसोई म्हणून त्यांनी स्वतंत्र तिथं ग्राम व्यवस्था केली. हे तसं हे लोक उत्स्फूर्ततेने म्हणजे अगदी लंडनहून वगैरे आता काय हे जे वर्कर्स असल्यामुळे 100 पोळ्या पाठवा, इतकी भाजी पाठवा, म्हणजे लंडनहून सुद्धा ऑर्डर्स येत होत्या. हे अगदी युनिक होतं की संपूर्ण स्वयंपूर्ण आंदोलन. हे आंदोलन कुणावरही अवलंबून नव्हतं आणि विद्यार्थ्यांनी नंतर सगळं स्वच्छ करून दिलं.
काहीही तिथं आंदोलन झाल्यानंतर पुष्कळ घाण राहते, इतके हजारो लोक तिथं गेले, महिनाभर होती, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे हे करू दिले नाही आणि व्हायलन्स त्यांनी होऊ दिले नाही. व्हायलन्स केला तो सरकारने. हां. तर आता ह्याच संदर्भात पण मला माझ्यासारख्याला 3 गोष्टी स्वतंत्र दिसतात या आंदोलनात. हो. म्हणजे एका आंदोलनात 3 वेगवेगळी आंदोलनं त्या आंदोलनाच्या पोटात होती. पहिलं हे कॉकरोच जनता पार्टीने केलेलं स्वतंत्र अभिजित दिपकेचं आंदोलन. हो. दुसरं सोनम वांगचुक यांनी केलेलं ते त्याला पाठिंबा देण्यासाठी किंवा त्याच मुद्द्यासाठी केलेलं उपोषण. हो. आणि तिसरं त्याच वेळी डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी तिथं केलेलं उपोषण. मला वाटतं हे 3 सगळं एकसंध असलं तरी सुद्धा ह्या परत हे 3 काही स्वतंत्र गोष्टी होत्या. याकडे कसं बघता येईल आपल्याला? चौथी गोष्ट मी ॲड करतो ती म्हणजे काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षांनी संसदेत, आम्ही नंतर त्याकडे येणार होतो, पण बोला तुम्ही. नाही बोला, ठीक आहे, बोला तुम्ही. हां. संसदेच्या बाहेर बाहेर त्याच्या पाठीमागे उभा केलं पाठिंबा. तर ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे हे नाही, पहिली म्हणजे सुरुवात जी केली ती दिपके यांनी केली आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन हे महत्त्वाचं आहे, त्यामध्ये आपण सामील झालं पाहिजे असं वांगचुक यांच्यासारख्या मोठ्या राजकीय कार्यकर्त्याला वाटलं, कारण त्यानं लडाखच्या ह्याच्यासाठी पुष्कळ संघर्ष केंद्र सरकारबरोबर केलेला होता आणि वांगचुक त्यामध्ये सहभागी झाल्यामुळे त्याला एक मोठं वजन कारण एक नैतिकतेच्या दृष्टीने त्याला जे वजन पाहिजे होतं, त्याला एक जी मान्यता पाहिजे होती, ती मान्यता त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली. आणि वांगचुक उपोषणाला बसल्यामुळे आणि एकूण संपूर्ण देशभर एक नवं वातावरण निर्माण झालं. नुसते दिपके बसले असते ते एवढं वातावरण निर्माण झालं नसतं. एक मोठा मनुष्य बसला. आता अण्णा हजारे उपोषणाला बसले म्हणून त्या चळवळीला एक महत्त्व झालं. नाही तर नैतिक ताकद म्हणतात त्या आंदोलनात ती त्याला जोडली गेली. ती वांगचुक यांची नैतिक ताकद मोठी होती आणि त्यामुळे त्यांनी त्याला एक विशिष्ट असं हे उभा केलं आणि त्यामुळे चळवळीला एक नैतिक अधिष्ठान आणि एक प्रतिष्ठा प्राप्त झाली. आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी हे ओळखलं की ही एक नवी चळवळ आहे, तिच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते उभा केलं असं म्हणायला. दुसरं काय म्हणाल होतं आपण? नाही, हे तिसरं म्हणजे दिपकेचं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन, सोनम वांगचुकचं उपोषण आणि डाव्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. म्हणजे डावे आले त्यामुळे आपोआप त्याला एक सैद्धांतिक बैठक सुद्धा मिळाली. त्यांनी ते व्यवस्थेची नीट मांडणी करणं आवश्यक असतं मला वाटतं. हां, डाव्या असल्यामुळे नीट मांडणी करणं, नैतिक हे करणं आणि कुठल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइजेस ते करत नाही. त्यामुळे कुणीच कॉम्प्रोमाइजेस यामध्ये केले नाहीत. कॉम्प्रोमाइज करण्याचा, फूट पाडण्याचा मोठा प्रयत्न झाला. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं मला वाटतं की जात धर्म याला गाडून टाकणारं ही चळवळ आहे. कधीही कोणत्याही प्रकारे कुणीही जातीचा आणि धर्माचा इथे विचार केला नाही. जो कोणी प्रयत्न केला त्याला त्यांनी तसा प्रयत्न करू दिला नाही. आणि ज्यावेळी अशा प्रकारची जात आणि धर्मविरहित चळवळ उभा राहते त्यावेळी त्याला मोठा पाठिंबा मिळतो आणि ती यशस्वी होते. असा भारतातील अनुभव आहे खरं तर. आणि आत्ता आपण गेल्या 12 वर्षातलं बघितला अनुभव तर असं काही उभं राहायला लागले त्यावर धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर फूट पाडून व्यवस्थित त्याचं विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांच्याकडून करण्यात आला. पण ही मुलं यावेळी अशा कुठल्याही 19 साली त्यांनी तसंच केलं ना. त्यामुळे ते हे मुलांनी मात्र हे त्यांचं मला वाटतं वैशिष्ट्य आहे. पण आता मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केला तर तो काँग्रेसचा मुद्दा. काँग्रेसनं संसदेत आणि संसदेच्या बाहेर याला ताकद हे केली. कारण असं होतं की सुरुवातीपासून मी बघत होतो तर म्हणजे या आंदोलनाची ताकद कधी 17 दिवस उपोषणाला झाल्यानंतर एक वातावरण तयार व्हायला लागलं. देशात काळजीचं वातावरण तयार व्हायला लागलं ह्यांच्या. पण तो मग त्यानंतर राहुल गांधी कुठे आहेत, काँग्रेस काय पाठिंबा, असं एक सातत्यानं काँग्रेसवर आरोप केले जात होते की काँग्रेस. पण काँग्रेस योग्य वेळी उतरली असं तुम्हाला वाटतं का? किंवा काँग्रेसनं जो यासाठी वेळ घेतला तो रास्त होता असं वाटतं? सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसची भूमिका सावध होती की काँग्रेसला अजूनही ही चळवळ कुणी सुरू केली, काय केली याच्याबाबत एक प्रकारची शंका होती. कारण अशा प्रकारच्या चळवळी भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवार सुरू करतात आणि त्या चळवळीला आपण एकदम चुकीच्या पद्धतीने होईल. तर त्यामुळे ते आजमावून बघत होते की चळवळ कशा प्रकारची आहे, या विद्यार्थ्यांची ताकद कशा प्रकारची आहे. आणि अशा प्रकारच्या बातम्या संघ परिवाराने सुद्धा पेरलेल्या होत्या की दिपके हे जे आहेत ते आमचेच आहेत. आणि त्यामुळे ते काँग्रेस सुरुवातीच्या काळामध्ये सावध होती.
आणि त्यामुळे आपण म्हणतात तसे पण काँग्रेस मला वाटतं योग्य वेळी त्यामध्ये प्रवेश केला. ज्यावेळी एका विशिष्ट अशा पातळीवर चळवळ आली त्यावेळी काँग्रेसने योग्य वेळी प्रवेश केला आणि योग्य वेळी प्रवेश करून त्याला जी ताकद द्यायला पाहिजे होती ताकद काँग्रेस पक्षाने दिली. आणि ही ताकद फार महत्त्वाची, विशेषतः राहुल गांधी यांनी अगदी पहिल्यांदाच त्यांच्या राजकीय करिअरमध्ये एवढ्या व्यवस्थितपणे, एवढ्या आक्रमकपणे आणि अतिशय बिनचूकपणे सत्ताधाऱ्यांना पकडलं. संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर, विशेषतः पंतप्रधानाच्या घरासमोर त्यांनी केलेलं आंदोलन असू देत किंवा नंतरसुद्धा त्यांनी इकडे गांधी समाधीबरोबर केलेलं जे आंदोलन असो ते सगळे महत्त्वाचे होते. आणि मग आयडिओलॉजिकल विचार केला तर काँग्रेसच्या हे लक्षात आलं असेल की चळवळीमध्ये दोघाच लोकांचे, दोनच नेत्यांचे फोटो होते, एक डॉक्टर आंबेडकर आणि दुसरे भगतसिंग आणि काही प्रमाणात महात्मा गांधी. बाकी कुणाचाही फोटो नव्हता. ह्यावरून यांची आयडिओलॉजिकल पोझिशन अगदी क्लिअर झाली की संविधानाचे कर्ते आंबेडकर, क्रांतीचे अग्रणी भगतसिंग आणि सत्याग्रहाचे प्रणेते महात्मा गांधी, या तिघांनाच ते मानत होते. आणि हे पुढच्या राजकीय भवितव्यासाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. वैचारिकदृष्ट्या क्लिअर आहे. तर यातला एक सगळ्यांच्या दृष्टीनं असा कुतूहलाचा विषय हा की आतापर्यंत गेल्या 12 वर्षात सत्ताधाऱ्यांना ज्या गोष्टीचा नीट अंदाज आला नाही अशी ही पहिलीच गोष्ट होती. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ते मॅनेज करत आले, सगळ्यांच्यावर आपल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवत आले. पण इथं मात्र मग नेमकं काय सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत घडलं त्यांना याचा अंदाज आला नाही. त्यांनी हलक्यात घेतलं की आपण हे सहज मोडून काढू शकतो असा एक त्यांच्याकडे अहंकार किंवा फाजील आत्मविश्वास होता. हे सगळं कशातनं घडलं? अंदाज त्यांना होता, परंतु त्यांना असं वाटलं की आपण ते मोडून काढू. आपल्याजवळ एवढी ताकद आहे, शेवटी हे मुलं आहेत आणि हे मुलांचं आंदोलन किती दिवस चालणार आहे. आपण शेतकऱ्यांचं आंदोलन व्यवस्थितरित्या हाताळलेलं आहे. आपण त्या सिटिझनशिपच्या विरुद्ध जे अल्पसंख्याक गटाचं जे मोठं आंदोलन सुरू होतं ते आपण हे हाताळलेलं आहे. तर हे आंदोलन आपण सहज हाताळू असं त्यांना वाटलं. परंतु त्यांच्या हे लक्षात आलं नाही की याच्या पाठीमागे जो ज्वलंत प्रश्न आहे त्या प्रश्न निर्माण करण्याला आपण कारणीभूत आहोत आणि ह्या प्रश्नाला भेदल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आता ते त्यांच्या हे लक्षात आले का माहीत नाही मला, परंतु त्यांच्या हे लक्षात आलं की हे अशा प्रकारे यांना आपण चिरडून टाकू शकत नाही आणि चिरडून टाकायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम फार गंभीर होतील. दुसरं एक आंदोलनात दिसत होतं की 20 तारखेपर्यंत, म्हणजे ज्या दिवशी संसदेवरचा मोर्चा होता 20 तारखेपर्यंत एक आंदोलनाला नेतृत्व किंवा आंदोलनाला एक दिसत होतं की नियंत्रणात आहे. पण 20 नंतर आंदोलन हे एकूण सगळ्या समाजाचं झालं असं तुम्हाला जाणवलं काय? 20 तारखेपर्यंत आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या पर्यंत, शेजारी त्यांच्या दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या पर्यंत वगैरे ते मर्यादित होतं असं म्हणायला हरकत नाही. परंतु 20 तारखेचा जो लाठीमार झाला आणि ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक यांच्यावर आरोप झाले की ते चिनी एजंट आहे, दिप्के यांच्यावर आरोप झाले की हे पाकिस्तानचे एजंट आहेत, त्यामुळे अतिशय तीव्र अशी रिॲक्शन लोकांच्या मध्ये निर्माण झाली की हे खोटं बोलत आहेत आणि आपण या मुलांच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे. त्यामुळे मग लोंढे शेजारच्या राज्यातून, महाराष्ट्रातून सुद्धा सगळ्या राज्यातून लोंढे यायला सुरुवात झाली. दिल्ली, मुंबईला, पुण्याला, हैदराबादला ठिकठिकाणी मुलं बाहेर पडले की आपण दिल्लीला जाऊ शकत नाही तर आपल्या गावी आपण आंदोलन करू आणि ते आंदोलन पसरायला लागलं मोठ्या प्रमाणात. तर या आंदोलनाच्या संदर्भात एक गोष्ट सतत बोलली जात होती की बाबा हे एका मर्यादित मुद्द्यावरचं आंदोलन आहे की बाबा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर या आंदोलनाचं भवितव्य काय, असा एक प्रश्न उपस्थित आधी केला जात होता आणि आता सुद्धा तो पुन्हा नव्यानं समोर आलेला आहे की या आंदोलनाचं भवितव्य काय. का तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, ज्या गोष्टीसाठी आंदोलन झालं ते संपलं, आता पुढं काय? नाही, धर्मेंद्र प्रधान हे सर्व शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या प्रकारचे अनाचार होत आहेत त्याचं एक सिम्बॉल होतं. वैयक्तिकरित्या ते त्यामध्ये सामील होते का नव्हते हा मुद्दा नव्हता यामध्ये, की ते एकूण भारतातील शिक्षण व्यवस्थेचे सर्वात प्रमुख पुढारी होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या गोष्टी होत होत्या. त्यामुळे त्यांचा राजीनामा एक सिम्बॉलिक होता
आणि तो राजीनामा घेणं आवश्यक होतं. आणि तो राजीनामा जर त्यांनी आधीच घेतला असता तर सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने ते बरं झालं असतं. परंतु त्यांनी, तुम्ही म्हटल्यासारखे की हम करे सो कायदा अशी वृत्ती असल्यामुळे त्यांचा शेवटपर्यंत राजीनामा त्यांचा घेण्याचा विचार नव्हता. उलट राजनाथ सिंग असं म्हणाले की मंत्र्यांचे राजीनामे युपीएच्या काळात होत असतात, आमच्या काळात होत नसतात. तर त्यामधला एक उद्धटपणा त्यात उद्धटपणा दिसून येतो. त्याचा सुद्धा मुलांना राग आला की ठीक आहे, देत नाही राजीनामा तर बघून घेऊ. कारण शेवटी काय असतं की त्याचे कॉन्सिक्वेन्सेस महत्त्वाचे असतात आणि राजकीय पुढाऱ्यांना ते लक्षात घ्यावे लागतात. आणि ह्यांनी जरी लक्षात घेतलं नाही तरी संघ परिवार आणि मोहनराव भागवत यांनी लक्षात घेऊन त्यांच्या कान टोचले असं म्हणायला हरकत नाही. मुलांशी चर्चा करा, उद्धटपणाने वागणे बरे नव्हे वगैरे जे त्यांचं भाषण आहे ते ह्यांना सूचना करणारच होतं असं मला वाटतं. हे आता मूळ मुद्दा प्रश्न असा की याचं भवितव्य काय आता? आता भवितव्य, CJP ही अजून रजिस्टर्ड पार्टी नाही, तर त्यांना CJP ही रजिस्टर्ड पार्टी करावी लागेल आणि त्या पद्धतीने एक राजकीय पक्ष उभा करणं, एक चळवळ उभा करणं सोपं असतं. परंतु एक विशिष्ट असा राजकीय पक्ष उभा करणं ही अतिशय कठीण गोष्ट असते. त्यासाठी कार्यकर्ते उभा करावे लागतात, रिसोर्सेस गोळा करावे लागतात. आणि भारतासारख्या प्रचंड मोठ्या अशा देशामध्ये हे करणं अतिशय अवघड असतं. ते म्हणून खरी परीक्षा अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आहे की हे चळवळ झाल्यानंतर विद्यार्थी परमनंटली काय तुमच्याबरोबर राहणार नाही. ते आता त्यांच्या महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये जाऊन त्यांच्या परीक्षा वगैरे ते त्यामध्ये लागतील, नंतर नोकरीला लागतील. त्यातले काही कार्यकर्ते मिळतील, मी नाही म्हणत नाही. एक 10% 15% तुमच्याबरोबर राहतील सुद्धा. त्यामुळे दिपक्यांच्या पुढचं मुख्य आव्हान म्हणजे हे जे यश आहे ते यश एका विशिष्ट अशा संघटनेमध्ये, राजकीय पक्षामध्ये कसं परिवर्तित करायचं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या दृष्टीने ते पुढे कोणत्या प्रकारची पावलं उचलतात हे आपल्याला पाहावं लागेल. तर मी म्हटल्यासारखं ही अतिशय अवघड अशी गोष्ट आहे. ते अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्ली आणि पंजाब पुरती ती केली, परंतु त्या 2 प्रांतांच्या पलीकडे ते आजही फार पुढे जाऊ शकलेले नाहीत. उलट दिल्लीमध्ये त्यांना नंतर सेटबॅकच झालेलं आहे. तर माझ्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की CJPचं पुढचं भवितव्य काय आहे. की सध्याची परिस्थिती लक्षात घेतली तर कदाचित ते मर्यादित असू शकेल. कारण कोणत्या प्रांतामध्ये शिरायचं हा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. आता महाराष्ट्र हा दिपक्यांचा प्रांत आहे, पण महाराष्ट्रामध्ये घुसणं इतकं अवघड नाही. आता आपण त्याच्या अभ्यासाचा महाराष्ट्र इतका विचित्र राजकीय परिस्थितीमध्ये आहे की मिळाला तर पाठिंबा मिळू शकतो, पण ते कसं हँडल करतात ते महत्त्वाचं आहे. माझ्या दृष्टीने म्हणजे मला जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदी सरकारची जी लेजिटिमसी होती, मोदी सगळ्यात महत्त्वाची अधिमान्यता जी होती, जी अधिमान्यता अगदी थोडक्यात 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेली होती, ती अधिमान्यता संपलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची राजकीय पक्षासाठी किंवा सत्ताधाऱ्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. अधिमान्यता टिकल्यानंतर अनेक संकटांना तुम्ही तोंड देऊ शकता, परंतु तुमची अधिमान्यता संपली, लोकांच्या मनामधून तुम्ही उतरला, तुम्ही कितीही प्रयत्न केले ते मिळवू शकत नाही. आपण ते मनमोहन सिंगाच्या वेळी बघितलंय. तर ती आता ह्यांची अधिमान्यता संपलेली आहे. म्हणजे मनमोहन सिंगांना 10 वर्षानंतर ते जातं, यांना फक्त 2 वर्षात 2 वर्षे जास्त मिळाली. जास्त मिळाली त्यांची अधिमान्यता संपायला. कारण अशा चळवळ काय झालं की ती सिटिझनशिपची जी चळवळ होती, कारण शेतकऱ्यांची चळवळ त्यांनी मॅनेज केली माघार घेऊन. सिटिझनशिपची चळवळ कोविडमुळे हे झाली. कोविडमुळे आणि पुन्हा तिथं हिंदू मुस्लिम करायला त्यांना संधी होती, दंगे केले सगळे ठिकठिकाणी दंगे केलेच की त्यांनी. इथं त्यांना संधी नव्हती. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आता काँग्रेस पक्षाची. बरोबर. आता पर्याय खऱ्या अर्थाने उभा करणे आणि विरोधी पक्षांची एक व्यवस्थित अशी आघाडी उभा करणे की काँग्रेसच्या नेत्यांनी असं कधीही समजू नये की त्यांनी पुन्हा इंदिरा गांधींच्या काळासारखी आपल्याला एक हाती सत्ता मिळेल. सध्या ती परिस्थिती नाही. नंतर निर्माण झाली तर पुढच्या पुढे बघता येईल, पण सध्या ती परिस्थिती नाही. म्हणून ममता बॅनर्जी असू देत किंवा अखिलेश यादव असू देत, तेजस्वी यादव असू देत, हे सर्व जे हे आहेत त्यांना सांभाळून घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि दक्षिणेकडे तेलंगणामध्ये त्याने घेतले, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळ हे 3 राज्य त्यांचे आहेत. तर ती राज्य कायम ठेवणे. आणि आता विजय यांना त्यांनी मोठा डिसिजन आहे तो पण घेतला आहे त्यांनी
तर ठीक आहे, तो एक त्याने कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली, ती कदाचित यशस्वी होईल. तर सध्याची जी चळवळ आहे ती चळवळीच्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण झालेला उत्साह आणि तो उत्साह व्यवस्थितरित्या चॅनलाइज करणं ही काँग्रेसची मुख्य जबाबदारी आहे. निवडणुका येतील जातील, परंतु कार्यकर्ते उभा करणे आणि आपण जिंकू शकतो. म्हणजे विल टू विन असं जे म्हणतात ना, जिंकण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाल्यानंतर कार्यकर्ते जिंकू शकतात. अशी विल निर्माण झाल्यावर आपल्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की जवळजवळ 31 जागा त्यांनी जिंकल्या आणि ह्यांचे 3 जण असताना सुद्धा हे पराभूत झाले मोठ्या प्रमाणात. त्यामुळे शेवटी असं राजकारणामध्ये कधीच नसतं की ते पूर्णतः ताकदवान आहेत आणि त्यांचा कुणीही पराभव करू शकत नाही, कुणीही अजय नसतं. अगदी पराभूत होऊ शकतात आणि हे सुद्धा पराभूत होऊ शकतात. ही भावना काँग्रेस जनांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. माझ्या दृष्टीने आणखी जो महत्त्वाचा प्रश्न आहे, जो काँग्रेसला पहिल्यापासून गेल्या 10 वर्षापासून काँग्रेसच्या पुढचा हा प्रश्न आहे, तो म्हणजे पर्यायी विकास नीती आणि पर्यायी राजकीय धोरण निर्माण करणे. काँग्रेस अशा पद्धतीचं पर्यायी धोरण निर्माण करू शकलेलं नाही आणि जोपर्यंत अशा प्रकारचं पर्यायी धोरण काँग्रेस निर्माण करत नाही आणि लोकांच्याकडे ठेवत नाही, लोकांना आकर्षित करणार एक ॲजेंडा सेट करण्याचा जो मुद्दा असतो, शेवटी राजकीय पक्षाला ॲजेंडा सेट करावा लागतो. ॲजेंडा सेट केला की तुम्हाला विजय मिळतो. मग 71चा इंदिरा गांधींचा गरबी हटाव असू देत, करप्शनच्या विरुद्ध VP सिंगचा असू देत, किंवा ह्यांचा राम जन्मभूमीचा 99 असू देत, किंवा मोदींचे विकासाचा हे असू देत. राम जन्मभूमी आणि विकास दोन्हीचं त्याने कॉकटेल तयार केलं होतं. तर त्या दृष्टीनं हे ह्यांचं जे सगळं मिथक आहे. मग ते मला या सगळ्यात आता तुम्ही बोलताय त्या अनुषंगानं म्हणजे एक मुस्लिम धार्जिना पक्ष या प्रतिमेतनं काँग्रेस बाहेर पडू शकलेलं नाही असं म्हणता येतं. आणि काँग्रेस काय झालेलं आहे की ते मुस्लिम धार्जिने नाहीत आणि हिंदू धार्जिने नाहीत. म्हणजे कुठल्याही प्रकारचे म्हणजे आपण मुस्लिम त्यांना भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे सगळे सहकारी हा मुस्लिम धार्जिना पक्ष म्हणून हे करतात आणि मुस्लिम त्यांच्याबरोबर नसतात. तर मग पण तरी तर त्या प्रतिमेतनं ते बाहेर पडू शकलेले नाहीत. काय नेमकी काय अडचण काँग्रेसची आत्ताची नेमकी गोची काय आहे असं तुम्हाला वाटतं? गोची आहे की ते पोझिशन फर्मली कुठलीही घेत नाहीत. की ह्या धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भामध्ये भोजशालाबद्दलची तुम्ही भूमिका स्पष्ट घ्यायला पाहिजे की हिंदू आणि मुसलमान हे की 91चा कायदा तुम्हीच केलेला आहे आणि तो कायदा सातत्याने हे मोडतायत आणि सातत्याने त्याच्याबद्दल तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे. आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाला अजूनही देशातील बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे. ते धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद आणि नेहरूंनी जी मान्य केलेली ती तुम्ही लोकांच्या पुढे सातत्याने मांडली पाहिजे आणि तुम्ही बाजू घेतली पाहिजे ना. हे बघा गुळमुळीत तुम्ही बोलला की प्रश्न निर्माण होतो. ठोस भूमिका घ्यायला पाहिजे. काँग्रेसची ह्या बाबतची भूमिका ठोस नाही. आता मी जानवं घालून फिरतो कशाला, कोण जानवं विचारते आता. ते ट्रॅपमध्ये सापडायला नको. आणि विकासाच्या संदर्भामध्ये 91चे किंवा 1980च्या आणि दशकातल्या धोरणांचा पुरस्कार करणं उपयोगाचं नाही. नवीन काळ आणि नवीन परिस्थिती, नवीन आकांक्षा, तरुणांची जागतिक राजकारण बदलतं, ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं नवं आलं नाही. इंटरनेट आर्टिफिशियल ह्याच्याबाबत तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे ना. की आता 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही शेवटपर्यंत आर्थिक ह्याचं विकसितच केलं नव्हतं. शेवटी मग चिदंबरमना सांगितलं आणि त्यांनी केलं. तर आर्थिक महत्त्वाचा आहे आणि हा जो महत्त्वाचा मिडल क्लास आहे जो यांच्या पाठीमागे उभा राहिल्यामुळे हे निवडून येत होते, तो आता त्यांच्या बाजू त्यांच्यापासून सरकायची ते तुम्ही काढला पाहिजे आता ती संधी आहे. तर ती संधी घेऊन त्यांना तिथून बाजूला काढायचे प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षण व्यवस्थेमधला सुधार, ते कशा प्रकारच्या सुधारणा केल्या पाहिजेत. आता प्रायव्हेटायझेशन होते ठीक आहे, पण प्रायव्हेटायझेशनवर कशा प्रकारच्या मर्यादा, कशा प्रकारच्या म्हणजे प्रायव्हेटायझेशन झालं ते प्रायव्हेट कॉलेजच्या ह्याच्यावर मर्यादा तुम्ही घातली पाहिजे ना. फीवर ही इतकी मला एक काँग्रेसचाच पुढारी मला म्हणाला होता की 3 साखर कारखाने बरोबर 1 मेडिकल कॉलेज.
3 साखर कारखान्यात तुम्हाला जेवढे पैसे मिळतात देत. त्याच्यापेक्षा एक जास्त मेडिकल कॉलेज कॉलेजला मिळतात. पैसे होय. मग हे शिक्षण अशा प्रकारे जर गरीब मुलांना मिळत नसेल तर काय करायचा असा प्रश्न आहे. आणखी एक तुम्हाला पॅराडॉक्स सांगतो भारतामध्ये की शिक्षणाच्या संदर्भात आपण काहीही म्हणू देत की जे गरीब घरातले लोक आहेत त्यांना आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये घालायचं. बरोबर. की मला आठवते आमच्या अंबेजोगाईसारख्या लहान गावामध्ये आमचा भाऊ म्हणाला की आमच्या घरी काम करणारी जी बाई आहे तिने 1,00,000 रुपये खर्च करून मुलाला कुठल्या तरी रेसिडेन्शियल इंग्रजी शाळेत घातली. तर ही जी आकांक्षा आहे नव्हे. ही तळागाळातल्या घटकांच्या आकांक्षा ज्या आहेत ना त्या चुकीच्या म्हणता येत नाहीत. त्यांना जे प्रत्यक्ष अनुभवाला येते ना ते असं आहे. तुम्ही वाटेल ते तात्विकदृष्ट्या बोलला तरी ही वस्तुस्थिती लपत नाही. आणि तुमच्या हे लक्षात आलं असेल अनेक ठिकाणी असं झालेलं आहे. नाही, खूप आता गावात सुद्धा आता ज्या मूळ शाळा आहेत ती मूळ शाळा तिथं विद्यार्थी संख्या अभावी बंद पडायची परिस्थिती म्हणण्यापेक्षा खूप वाईट परिस्थिती आहे. नव्या कोणतरी शाळा मग त्यांच्या स्कूल बस इंग्रजी माध्यमिक शाळा पालक मग म्हणजे ते अर्थात ते त्या ठिकाणी फार चांगलं शिक्षण मिळते असाही भाग नाही. पण तुम्ही म्हणता आकांक्षा म्हणजे आपल्या मुलानं टापटीप आणि वरच्या वर जी श्रीमंताची मुलं शिकतात तसं त्या मुला पद्धतीने शिकायला पाहिजे. खरं खोटं माहित नाही पण त्यांना असं वाटतं की हा प्रगतीचा मार्ग आपण कष्ट केले अजून कष्ट करू. परंतु मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत सगळेच घटक खूप संवेदनशील झाले आहेत खूप. कारण पुढे जाण्याचा तो मार्ग आहे. होय. आणि त्या दृष्टीने मग ह्याचा विचार आपण केला पाहिजे. सत्ताधाऱ्या म्हणजे काँग्रेससारख्या पक्षाने हा विचार केला पाहिजे की कसं हे सोडवायचं शिक्षणाच्या म्हणजे हे पातळीवर. आता तुम्ही म्हणताय तसं ह्यांचे शिक्षक काय आपल्या सरकारी शाळांच्या इतके तज्ज्ञ शिक्षक नाहीत ही गोष्ट खरी. परंतु त्यांच्याकडे हे लोक जात नाहीत हा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि शिक्षकांच्या संदर्भामध्ये शिक्षकसुद्धा पतसंस्था राजकारण आणि अनेक गोष्टीमध्ये जास्त मूळ गोष्टी सोडून गुंतलेले आहेत. कारण त्यांना कुणी शिस्त लावणार किंवा आणि त्यांच्यावर ह्या ज्या शैक्षणिक कामाच्या जबाबदाऱ्यामध्ये कुणीही यावं शिक्षकांना कामाला झुंपावं अशी एक ती परिस्थिती आहे. पुन्हा त्यांच्या संदर्भातल्या निर्माण आता TET सारखी परीक्षा म्हणजे नोकरीत असलेल्या लोकांना काय गरज आहे म्हणजे ते आता अनेक लोक अस्वस्थ आहेत. म्हणजे असं म्हणजे या धोरणाने तर खूप म्हणजे सगळ्या घटकांना प्रचंड अस्वस्थ ठेवायचं असं एक हे धोरण म्हणजे या धोरणच 10-10, 12-12 वर्ष विद्यापीठामध्ये टेम्पररी शिक्षक आहेत. आता ते काय करणार. आता त्या नॅकच्या निमित्तानं मी भारतातल्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गेलेलो होतो महाविद्यालयामध्ये. माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्र इतकी कमी पगार देणारं कोणतंही सरकार नाही. ते फक्त क्लॉक आवर बेसिसवर CHB ला इतका कमी पगार. अगदी बंगालमध्ये 25,000 कर्नाटकमध्ये 25,000 ठोक रक्कम देतो मिनिमम. एक 10 वर्षापूर्वीची परिस्थिती यांनी आता सुरू केले गेले 3-4 वर्ष. पण जवळजवळ 20 वर्ष असं गरीब मुलांना यांनी राबवून फार अगदी म्हणजे फुटकळ रकमेमध्ये काहीतरी 200 रुपये तास आणि 300 रुपये तास असं करून. आणि मुख्य म्हणजे एकूण काँग्रेस पक्षाच्या लोकांनी सुद्धा महाराष्ट्रासारख्या ह्याच्यामध्ये शिक्षण संस्था चालवताना काहीतरी एक उदाहरण म्हणून चांगलं नैतिक भूमिका स्वीकारल्या पाहिजेत ना. कारण एक तुम्हाला शेवटी काहीतरी एक हे उभा करून दिलं पाहिजे ना आदर्श त्या मॉडेल. कारण पुन्हा हे विषय ज्यावेळी उपस्थित होतात त्यावेळी पुन्हा सगळं बोट काँग्रेसवाल्यांच्याकडे दाखवलं होतं. हे आपण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या काळात बघितलेलं आहे. म्हणजे सगळं उभं राहिलं शिक्षण संस्था तुमच्या सगळ्या DY पाटील, पतंगराव कदम, कमल किशोर कदम हे सगळं त्यांनीच हे केलं. आमदार तुम्ही मराठा समाज मागास म्हणून परत काय कसं काय म्हणजे पुन्हा हे शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा येतो त्यावेळी पुन्हा बोट काँग्रेसवाल्यांच्याकडे दाखवलं जाऊ शकतं. म्हणून त्या आणि सरकारला व्यवस्थित बाजूला काढून नाही. आणि नवी शिक्षण यांचं जे नवी शिक्षण धोरण आहे आणि ह्याचं काँग्रेसनं व्यवस्थित असं क्रिटिक केलंय का नीट त्यावर चर्चाच घडवली नाही. चर्चा घडवायला पाहिजे त्याच्यावर टीका करायला पाहिजे. हे 2000 वर्षापूर्वीची इंडियन नॉलेज सिस्टम कशाला आणायला आलाय तुम्ही. आणि सगळ्यावर कुठे कुणाला शिकायचं असलं शिकू देत ना ऑप्शनल.
परंतु ही कशाला आणायला काय उपयोग आहे त्याचा? एक तुमचं एक नॅशनल प्राईड म्हणून असलं ते त्याला काय बरं ते नॉलेज सिस्टम तुमची 1000 इसवी सन 1000 पुरतीच आहे. पुढचे मुस्लिम काळातली नॉलेज सिस्टम तुम्हाला नको आहे. नको आहे. त्यांनी सुद्धा मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ना. तर ते ह्याच्यावर काँग्रेसने क्रिटिक करायला नको का? व्यवस्थित अशा गोष्टी म्हणजे वैचारिक मांडणी मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये व्हायला पाहिजे आणि राष्ट्रीय चळवळीची माहिती काँग्रेसच्या लोकांना असली पाहिजे आणि त्या दृष्टीने व्यवस्थित असा विचार केला पाहिजे एक राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसला चान्स चांगले त्यांनी व्यवस्थितरित्या पुढे गेलं पाहिजे. या चळवळीने त्यांच्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे. खूप छान झाली चर्चा सर. म्हणजे आपण एका या मुद्द्यावर आलो की आता ही काँग्रेससाठी संधी निर्माण झाली आहे. म्हणजे एक डेडलॉक काँग्रेससाठी तयार झाला होता. म्हणजे ही मोदी शहांचं मित कसं तोडायचं आणि पुढे जायचं, तर मला वाटते कॉक्रोच जनता पार्टी या आंदोलनाला ते तोडलेलं आहे आणि काँग्रेससाठी पुढची वाट दाखवलेली आहे. तुम्ही म्हणता तसं आता काँग्रेसनं त्यातून पुढे जाण्यासाठी स्वतःहून काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष म्हणजे मूळ जबाबदारी काँग्रेसची आहे. आता काँग्रेस समाजवादी पक्ष पण मोठा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मूळ जबाबदारी काँग्रेसची आहे धोरणासंदर्भातली मांडणी करण्याची. तर बघूया आपण आता कशा रीतीनं काँग्रेस या संधीचा फायदा घेऊन जी आपला जो पाया आहे तो राजकीय पाया अधिक विस्तारून या सरकारविरुद्ध जो आत्ता असंतोष निर्माण झालाय त्या असंतोषाला अधिक व्यापक स्वरूप देऊन तो अगदी निवडणुकीच्या पर्यंत टिकवून ठेवणं. म्हणजे पुन्हा आपल्याकडे नेहमी गोंधळ असा होतो की आता झाले पुढच्या आठवड्यात दुसरा कुठला तरी धार्मिक विषय आला की हे सगळं लोकांच्या स्मृती फार कमी असल्यामुळं कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे. ते सातत्य काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या मध्ये कमी पडतं असा आपला अनुभव आहे. सातत्य पाहिजे आणि ही आघाडी विरोधी पक्षांची व्यवस्थित उभा केली पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. हे 2-3 जे नेते आहेत ते तुम्ही धरून ठेवले पाहिजेत. बरोबर. धन्यवाद सर. तुम्ही महाराष्ट्र दिनमानची या एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली आणि यातल्या अनेक काही जे अंडरकरंट्स होते किंवा जे आणि इतर सर्वसामान्यांना न कळणारे मुद्दे होते त्याची उकल करून दाखवली. त्याबद्दल धन्यवाद.